नमस्कार, मी वर्षा आणि माझे गाव नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे। आज आहे सोमवार, श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे हा। आणि आता मी देव घासून स्वच्छ केले आहे आणि देवाची पूजा करून घेतली आहे आणि आता पिंडीला बेल व्हायचा राहिला आहे आणि अभिषेक करायचा आहे। आणि मी काल मार्केटमध्ये गेली होती तर काही वस्तू आणल्या मी खरेदी करून त्या तुम्हाला दाखवते। या पूजेच्या ताटासाठी मी 2-3 दुकानं हिंडली परंतु मला काही मिळालं नाही। नंतर चलता चलता एका दुकानामध्ये हे ताट मला दिसले आणि तिथेच मग ह्या 3 वस्तू घेतल्या मी। एक ताट, हे 2 गणपतीसाठी लाडू आणि मोदक ठेवायसाठी घेतलं आणि एक कढई घेतली। या 3 वस्तू घेतल्या। त्यानंतर देवपूजा माझी झालीच होती। आता अभिषेक आणि बेल व्हायचा होता तर प्रथम मी अभिषेक करून घेणार आहे, त्यानंतर बेल वाहणार आहे। ओम नमः शिवायचा जप करत अभिषेक करायचा। पंचामृताने अभिषेक केल्यानंतर पाण्याने पुन्हा अभिषेक करायचा। पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायची, पिंड पुसून घ्यायची। त्यानंतर ती ताटात ठेवून त्यावर बुक्का, गुलाल, पांढरे तांदूळ आणि फूल वाहिल्यानंतर त्यावर ओम नमः शिवायचा जप करत बेलपत्र व्हायचे। अशा प्रकारे 108 बेलपत्र वाहून झाल्यानंतर आजचे शिवमूठ आहे तीळ, तर ती वाहून घ्यायची। घे घे शिवामूठ असे म्हणत शिवमूठ वाहून घ्यायची। त्यानंतर आरती करून घ्यायची। अशा प्रकारे आजची पूजा माझी संपन्न झाली। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। Find the real me. So let's go. Seize the feeling. 'Cause you know